मावशी, मलाच फार थंडी वाजते. माझ्या खोलीची खिडकी बंदच होत नाहीये. जोराचा वारा सुटलाय. आज मला तुझ्या खोलीत तुझ्या अंथरुणात झोपायचंय, असं म्हणून तो 15 वर्षांचा मुलगा माझ्या पांघरुणात शिरला. त्याला लहान समजून मी माझ्या बेडवर जागा दिली. परंतु रात्री थंडी फार बोचकते, असं म्हणत तो मला येऊन बिलगला. जेव्हा त्याला माझा पूर्ण स्पर्श झाला तेव्हा तर त्याने एकाच रात्रीत मला सलग तिसरा अनुभव देत रात्रभर माझा पूर्ण जीवच. मी विशाखा. मी माझ्या मैत्रिणीला भेटायला शहरातील सिटी गार्डनजवळ आले होते. माझ्या मैत्रिणीसोबत तिचा 15 वर्षांचा मुलगाही आला होता. मी जेव्हा त्या गार्डनजवळ पोहोचले तेव्हा मी पाहिलं गार्डनच्या पार्किंगमध्येच मला फार गर्दी दिसली. मी जाऊन पाहिलं तर माझी मैत्रीण तिथे बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिचा मुलगा तिथे तिच्याजवळ बसून रडत होता. बहुतेक नुकतंच तिला कोणीतरी धडक मारून गेलेलं दिसत होतं. तेव्हा मी लगेचच तिला माझ्या गाडीत बसवलं व हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. अमृताच्या मुलाने मला ओळखलं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये अमृताला ॲडमिट केल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये फॉर्म भरला आणि त्यानंतर मी जेव्हा तिच्या मुलाजवळ जाऊन बसले तेव्हा तो म्हणाला, मावशी थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी देवासारख्या पळत आलात. बहुतेक अमृताच्या मुलाने मला ओळखलं नव्हतं. मी त्याला म्हणाले की मी तुझ्या आईची मैत्रीण आहे. माझं नाव विशाखा. मी तुम्हालाच भेटायला येत होते, पण माझी व अमृताची भेट होण्याआधीच अमृतासोबत हे काय घडून बसलं. तेव्हा रडतच अमृताच्या मुलाने मला मिठी मारली. तो म्हणाला, मावशी, माझी आई बरी तर होईल ना? तिला असं काय झालंय? तिला डॉक्टरांनी ICUमध्ये का नेलं? आई ठीक तर आहे ना? तिला काही होणार तर नाही ना? अमृताचा मुलगा आईच्या काळजीने फार घाबरून गेला होता. तेव्हा त्याचे अश्रू पुसत मी त्याला म्हणाले, तुझ्या आईला काही होणार नाही. तिच्यासोबत आपण आहोत ना? मी दाखवलेल्या सहानुभूतीनंतर तो थोडा शांत झाला. नंतर काही वेळात डॉक्टर ICUमधून बाहेर आले. त्यांनी मला एकटीलाच त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी डॉक्टरने अमृताची जी कंडिशन सांगितली ती ऐकून तर मी शॉक झाले होते. मी तिच्या मुलाला काय उत्तर द्यावं तेही मला समजत नव्हतं. अमृताचा कशा प्रकारे अपघात झाला होता कोणास ठाऊक, पण तिच्या डोक्यावर मार लागल्यामुळे ती थेट कोमात गेली होती. आता तिला कोमातून बाहेर यायला काही दिवस लागतील, महिने लागतील की वर्ष, हे डॉक्टरांनाही माहीत नव्हतं. डॉक्टर म्हणाले, अमृताला काही दिवस अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल. मी डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आले आणि अमृताच्या मुलाला म्हणाले की डॉक्टरांनी सांगितलंय की अमृतावर अजून काही दिवस उपचार करावे लागतील आणि त्यासाठी तिला हॉस्पिटलमध्येच ॲडमिट राहावं लागेल. त्यावर तो म्हणाला, आई जर ॲडमिट होणार असेल तर मी आता कुठे जाऊ? त्यावर मी त्याला म्हणाले, तू अजिबात चिंता करू नकोस. जोपर्यंत अमृता ठीक होत नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत राहायचं. अमृताचा हॉस्पिटलचा सगळा खर्च मी करेल, कारण ती माझी चांगली मैत्रीण आहे. मी विराटला त्याच्या बाबांबद्दल विचारलं तर तो म्हणाला, आईचे बाबांसोबत वाद झाले होते. ती रागातच इथे निघून आली होती. आता मी बाबांकडेही जाऊ शकत नाही, कारण त्यांचं काम फिरस्तीवर असतं. आताही ते त्यांच्या कामासाठी कुठल्या गावी गेले असतील ते मलाही माहीत नाही. असंही मी आईसोबत निघून आलोय, त्यामुळे बाबा माझ्यावर चिडले असतील. तेव्हा मी त्याला म्हणाले, ठीक आहे, तू जास्त चिंता करू नकोस. अमृताला काहीच होणार नाही. जोपर्यंत ती सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत राहायचंस. त्यावेळी आम्ही दोघे तर हॉस्पिटलमध्ये राहू शकत नव्हतो. तिथे एका नर्सची ओळख काढून मी तिला अमृतावर लक्ष द्यायला सांगितलं. मीही रात्रंदिवस तिथे थांबू शकत नव्हते, कारण मलाही माझा जॉब होता. तेव्हा मी विराटला घेऊन माझ्या घरी निघाले. घरी जातेवेळी मी विराटसाठी काही कपड्यांची शॉपिंग केली, कारण आता काही दिवस तो माझ्या घरी राहणार म्हटल्यावर त्याच्याकडे त्याचे काही कपडे हवे होते. त्या दिवशी विराट फार नाराज होता. रात्री बऱ्याचदा मी त्याच्या खोलीबाहेरून फेऱ्या मारल्या होत्या. हळूहळू वेळ जाईल तसा तो नॉर्मल होईल हे मला ठाऊक होतं. त्यानंतर दर 2-3 दिवसानंतर मला जमेल तसं मी विराटला त्याच्या आईची भेट घ्यायला घेऊन जात होते. नंतर मी अमृताची काळजी घेण्याकरता तिथल्या नर्सला काही पैसे दिले, कारण आता रोजच हॉस्पिटलमध्ये जाणं मला शक्य होणार नव्हतं. बघता बघता विराटला माझ्या घरी येऊन 1 आठवड्याच्या वर झाला. तो आता हळूहळू माझ्यासोबत रमला होता. ज्याला मी निरागस समजत होते तो नको त्या गोष्टीत एवढा माहिर असेल ते मला ठाऊक नव्हतं. विराट घरी राहून हळूहळू बोर होऊ लागला होता. आता त्याच्यासाठी मी जास्त सुट्ट्या काढू शकत नव्हते. म्हणून एके दिवशी मी विराटला म्हणाले की विराट, तू तर आता पुढच्या वर्षी कॉलेजला जाशील. तुझी शरीरयष्टी चांगली भरदार आहे. तू जिम वगैरे जॉईन करायला हवी. माझ्या ओळखीत एक जिम आहे. तुला हरकत नसेल तर मी तुझे तिथे ॲडमिशन करून देते. त्यानंतर काही तासांसाठी तू डान्स क्लास व म्युझिक क्लासेससाठीही जा, म्हणजे तुला घरात बोर होणार नाही आणि तुझं मन लागून राहील. विराटने सुरुवातीला नकार दर्शवला, पण मी त्याला जबरदस्तीने त्या क्लासला पाठवू लागले. हळूहळू त्यालाही तिथे नवीन मित्र मिळाले, त्यामुळे विराटचं मन रमायला लागलं होतं. विराट माझी फार रिस्पेक्ट करू लागला होता. तो माझे सगळे काम पळतच करत असायचा. विराट आता जिम करतो म्हटल्यावर त्याला प्रोटीनयुक्त पदार्थही खायला देणं गरजेचं होतं. ते त्याला मी रोजच न चुकता देत होते. एकदा रात्री मी विराटच्या खोलीत त्याला दूध द्यायला जात होते, तेव्हा अचानक त्याच्या खोलीच्या दरवाजातच माझा पाय मुरगळला आणि मी जागेवरच पडले.
तेव्हा विराटने माझ्याजवळ येत मला कडेवर उचलून धरलं. त्या 15 वर्षाच्या मुलाची ताकद पाहून मी तर पुरती वेडीच झाले होते. विराट मला कडेवर उचलून माझ्या खोलीपर्यंत घेऊन आला होता. खोलीत येताच मला बेडवर लेटवताच त्याने माझ्या पायावर पडलेलं दूध ओल्या कापडाने स्वच्छ केलं आणि त्यानंतर तो माझ्या पायाला मसाज देऊ लागला. विराट मला मसाज देत असताना मी त्याच्याकडे एकसारखी बघत होते. त्या दिवशी पहिल्यांदा त्याचा मला असा जवळून स्पर्श होत होता. मी आता 32 वर्षांची होते. अजूनही मी बिना लग्नाची होते. माझ्या आयुष्यात विराट एवढा तरुण मुलगा आजपर्यंत तर कधी आला नव्हता. तो 15 वर्षांचा असला तरी त्याचा आवाज व त्याची शरीरयष्टी एखाद्या मुरलेल्या व्यक्तीप्रमाणे होती. तो आता हळूहळू वयात येताना दिसत होता. तेव्हा विराट माझ्या पायाला मालिश करत बसला होता. तेव्हा मी त्याला म्हणाले की विराट, तुला तर मी लहान समजले होते, पण तू माझ्यासारख्या 32 वर्षाच्या मुलीला कडेवर उचलून धरलं. मी तर तुझी ती ताकद पाहून खरंच वेडी झाली आहे. असं तू काय खातो की एवढ्या कमी वयात तुझ्यात एवढी ताकद आहे? त्यावर विराट म्हणाला, मी आता लहान नाही, मी आता मोठा झालोय. मावशी, तू माझी एवढी मदत केली तर मी तुझी थोडीफार मदत करू शकत नाही का? तेव्हा विराट माझी प्रशंसा करू लागला. तो म्हणाला, तू मला व माझ्या आईला सख्याप्रमाणे सांभाळून घेतलंस. खरंच तू किती चांगली आहेस ना. विराटच्या तोंडून माझं कौतुक ऐकून मला फार बरं वाटत होतं, कारण कोणी पुरुष माझं असं कौतुक करत होता. तेव्हा विराट म्हणाला, मावशी, तुला हरकत नसेल तर मी तुझ्या खोलीत झोपू का? रात्री तुला वॉशरूमसाठी उठायचं असेल तर मी खोलीत असलो तर तुला उठायला मी मदत करू शकतो. विराट तर फार हेल्पफुल मुलगा होता. तेव्हा मी त्याला माझ्या खोलीत झोपण्यास होकार भरला. मी घरात एकटीच असायचे, त्यामुळे मला घरात 3-4 कपडे घालण्याची सवय लागली होती. आताही विराट घरात असूनही मी माझ्या सवयीप्रमाणेच राहत होते. तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी विराट म्हणाला, मावशी, आमच्या डान्स क्लासमध्ये काही मुली आहेत, त्याही कधीकधी असे छोटे कपडे घालून येतात. पण आजपर्यंत जे तुझ्याकडे बघून मला वाटतं ते मला त्या मुलींकडे बघून कधीच वाटलं नाही. कदाचित त्या दिसायला तुझ्यापेक्षा कमी सुंदर आहेत म्हणून त्या मला खास वाटत नाही. तू कशी शरीराने भरदार आहेस, गोरीपाण आहेस, त्यामुळे तुझ्यावर हे कपडे छान शोभून दिसतात. तू एखाद्या हिरोईनपेक्षा कमी दिसत नाहीस. तेव्हा मी विराटच्या केसातून हात फिरवत त्याला म्हणाले, आता मावशीची प्रशंसा पुरे झाली, आता झोप. सकाळी मलाही वेळेत ऑफिसला निघायचंय आणि तुलाही तुझे क्लासेस अटेंड करायचेत. तेव्हा माझ्याशी हसत एकदमच विराटने मला मिठी मारली आणि तो मला थँक्यू म्हणून झोपी गेला. विराटने त्या रात्री मारलेल्या मिठीतला स्पर्श मला काही वेगळाच जाणवला होता. त्याची नजरही साधारण नजरेतून अगदी प्रेमाच्या नजरेत बदलताना मला दिसत होती. ब्रेकअप नंतर बऱ्याच वर्षांनंतर कोणा पुरुषासोबत मी राहू लागले होते, म्हणून कदाचित मला त्याची नजर थोडी वेगळी वाटली असावी. असो, कदाचित तो सगळा माझा गैरसमज असावा. असंच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माझा पाय विराटच्या मालिशमुळे अगदी ठीकठाक झाला होता. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी विराटला त्याच्या क्लासेसला सोडलं. तो सकाळी त्याचे क्लासेस अटेंड करायचा आणि संध्याकाळी जिमला जायचा. ऑफिसवरून येत्यावेळी मी त्याला घरी घेऊन येत होते. असंच 2-3 दिवस उलटले. गेल्या 2-3 दिवसांपासून मी बघत होते विराटचं वागणं जरा बदललं होतं. मी जेव्हा संध्याकाळी त्याला जिममध्ये घ्यायला जायचे तेव्हा तो त्याच्या काही मित्रांसोबत उभं राहून वरच्या खिडकीतून मला बघत असायचा आणि घरी आल्यावरही तो मला थोडा चिडलेला दिसायचा. एके दिवशी मी विराटला प्रश्न केला की तू गेल्या काही दिवसांपासून असा चिडलेला का आहेस? जिममध्ये कोणाशी तुझे वाद झालेत का? त्यावर तो म्हणाला, नाही, माझ्या चिडचिड करण्याचं कारण खरं तर तू आहेस. जिममध्ये जेव्हा तू मला घ्यायला येतेस तेव्हा माझे काही मित्र तुझ्याकडे बघत असतात. जिममध्ये फक्त माझ्याच वयाची मुलं नसतात, तिथे माझ्याहून काही मोठी मुलंही आहेत. ते जेव्हाही तुझ्याकडे बघतात तेव्हा मला अजिबात आवडत नाही, कारण तू फक्त माझी आहेस. तुला मीच अशा अवतारात बघू शकतो. तुला या अशा ड्रेपरीमध्ये बघण्याचा हक्क फक्त माझा आहे. आज नंतर तू मला जिममध्ये घ्यायला येशील तेव्हा तू अजिबात असे छोटे कपडे घालून यायचं नाहीस, कारण तुझ्याकडे कोणी तिरक्या नजरेने बघितलं तर ते मला सहन होत नाही. अचानकच विराटला काय झालं होतं कोणास ठाऊक, पण तो माझ्या बाबतीत जरा जास्तच काळजी दर्शवू लागला होता. मी त्याला म्हणाले, तुझी बाकी काळजी मी समजते, पण मी फक्त तुझीच आहे या वाक्याचा अर्थ काय? त्यावर ततमम करतच विराट म्हणाला, तू फक्त माझी मावशी आहे असं मला म्हणायचं होतं. खरंच विराट माझ्या समजण्यापलीकडे होता. त्या रात्रीही तो माझ्या खोलीत झोपण्याचा हट्ट करू लागला, परंतु मी त्याला माझ्या खोलीत जागा दिली नाही, कारण विराटला झोपेत घोरण्याची व शेजारच्या व्यक्तीच्या अंगावर हातपाय टाकण्याची सवय होती आणि ती सवय त्या दिवशी एका रात्रीत मी पाहिली होती. मला पुन्हा रात्रभर माझी झोपमोड करून घ्यायची नव्हती, म्हणून मी विराटला त्याच्याच खोलीत झोप म्हणाले. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून जरा लवकरच घरी आले होते. मी विराटला जिममधून घ्यायला जाण्याकरता माझं आवरू लागले. आवरत असताना मला विराटचं बोलणं आठवलं. त्याची थोडीशी मस्करी करण्यासाठी त्या दिवशी मुद्दामच मी रोजपेक्षा जरा अजून कमी उंचीचे कपडे घालून त्याला जिममध्ये घ्यायला गेले. जेव्हा मी जिमच्या बाहेर उभं राहून माझ्या स्कूटीचा हॉर्न वाजवला तेव्हा हॉर्न ऐकताच विराट वरच्या खिडकीतून मला बघू लागला.
त्यावेळी त्याचे काही मित्रही त्याच्यासोबत होते. मी मुद्दामच विराटला जळवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा विराट अगदी 2 मिनिटातच जिममधून खाली आला. जिमपासून आम्ही थोड्याच अंतरावर आलो असू तेवढ्यात मला विराटचा मागच्या बाजूने विचित्र स्पर्श जाणवू लागला. तो एकदमच मला मागून घट्ट पकडून बसला. तो एवढा लहान नव्हता की त्याला पकडून बसण्याची गरज भासेल. तेव्हा लगेचच त्याचं ते विचित्र वागणं माझ्या लक्षात आलं नाही. परंतु अजून थोडं पुढे जाताच त्याने माझ्या उघड्या पायावरून हात फिरवायला सुरुवात केली. त्याचा एक हात माझ्या पायावर तर दुसरा माझ्या कमरेत घालून तो मला अगदी खेटून बसला. मी तर म्हणेल आमच्या दोघांच्या मधून हवेची झुळूक पास होऊ शकेल एवढंही अंतर त्याने मध्ये शिल्लक ठेवलं नव्हतं. हळूहळू संध्याकाळ होत चालली होती. मला विराटच्या त्या स्पर्शाची भीती वाटू लागली. त्याचा हात हळूहळू पुढे सरकत चालला होता. त्याचं विचित्र वागणं लक्षात येताच मी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली व विराटला गाडीवरून खाली उतरायला सांगितलं. तो खाली उतरताच मी त्याला चिडूनच म्हणाले की विराट, तुझं हे काय चाललंय? तुम्हाला कशा प्रकारे स्पर्श करतोय हे तुला ठाऊक आहे का? त्यावर तो म्हणाला, जर तू माझी छेड काढू शकते तर मीही तुझी थोडी मस्करी केली तर त्यात एवढं काय चिडायचं? मी तुला कालच जिममध्ये येताना असे कपडे घालून येण्यास नकार दिला होता, पण तू मला चिडवण्याकरता अजूनच छोटे कपडे घालून आलीस. मग मीही तुला चिडवण्याकरता मुद्दामच तुला पकडून बसलो होतो. विराटला अचानक काय झालं होतं कोणास ठाऊक. त्याला माझी काळजी वाटू लागली होती की जिममधील बाकी मुलं माझ्याकडे बघतात याची त्याच्या मनात जलसी निर्माण होऊ लागली होती. हे त्याचं त्यालाच माहीत होतं. तेव्हा मी त्याला म्हणाले, ठीक आहे, सॉरी, पण आता तू माझ्या मागे व्यवस्थित बसणार असशील तरच मी तुला माझ्यासोबत घरी घेऊन जाईल, नाहीतर तू पायी चालत यायचंस. तेव्हा विराट समोरून मला सॉरी म्हणाला. मग त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. घरी येईपर्यंत त्याचा माझ्या खांद्यावरील हात बाकी दुसरीकडे कुठेही गेला नव्हता. परंतु आता त्या 15 वर्षाच्या मुलाचं वागणं माझ्याप्रती बदललं होतं. मी जेव्हाही माझ्या खोलीत तयार होत असायचे तेव्हा अचानक खोलीत येऊन कधी माझ्या केसातून कंगवा फिरवणं असो की विनाकारण माझ्या मागे पुढे फिरणं असो, या गोष्टी विराटच्या वाढल्या होत्या. त्या दिवशी रात्री घरी आल्यावर फ्रेश होऊन मी माझ्या खोलीत चेंज करत होते. चेंज करत असताना अचानक माझी नजर खोलीच्या दरवाजावर गेली तर विराट मला चोरून बघताना दिसला. त्याला बघताच मी त्याला आवाज देऊन आत खोलीत बोलावलं व म्हणाले, तू मला असं चोरून आजच बघतो आहेस की तुझं हे रोजचं आहे? त्यावर तो म्हणाला, असं समज की मी कधी कधी तुला बघत असतो. याआधी मी आमच्या घरात आई बाबांना असं सोबत बघितलं आहे. मी त्याला म्हणाले, असं म्हणजे कसं? तर तो म्हणाला, आईही कधी असं खोलीत तयार होत असायची तेव्हा बाबा अचानक येऊन आईला अशी मागून मिठी मारायचे आणि त्यानंतर तिच्या केसातून हलकासा हात फिरवायचे आणि मग हळूच ते तिला असं कडेवर उचलून धरायचे व तिला गोल गोल फिरवायचे. मग पुन्हा तिला बेडवर बसवून तिच्या जवळ जायचे. तेव्हा ते सगळं सांगत असताना विराट मला कृतीसोबत ते करून दाखवत होता. तेव्हा त्याने सुरुवातीला माझ्या केसातून हात फिरवला, नंतर मला जवळ घेतलं आणि मला कडेवर उचलून गोल फिरवून बेडवर बसवलं. एकदम तो बेडवर माझ्या जवळ येऊन बसला. त्याने त्याच्या आईबाबांना नेमकं कुठल्या अवस्थेत बघितलं होतं ते मला तर माहीत नाही, परंतु त्याचं ते वर्णन पाहून पुढे तो काय काय करून दाखवेल याची मी कल्पनाही करू शकणार नव्हते. त्याच्या नजरेची तर मला भीती वाटू लागली. तो माझ्याकडे वेगळ्याच हौशी नजरेने बघत होता. मी विराटच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणाले, विराट, तू शुद्धीवर तर आहेस ना? विराटला मी जोराचा चिमटा काढला तेव्हा तो भानावर आला होता. नाहीतर मगाशी तो कुठल्या विचारात गुंग झाला होता कोणास ठाऊक. जर मी त्याला चिमटा काढला नसता तर त्या नको त्या विचारात जाऊन त्याने माझ्यासोबत काय केलं असतं तो विचार करायलाही मला नको होतंय. तेव्हा मी त्याच्या जवळ उठू लागले. तोच त्याने माझा हात पकडून मला जवळ घेतलं. तो म्हणाला, मावशी बघ ना, आई बाबा किती आनंदात होते आणि एकदमच त्यांच्या आयुष्यात अशी कुठली सुनामी आली काय माहीत. गेल्या कितीतरी महिन्यांपासून मी त्यांच्यात प्रेम पाहिलंच नाहीये. तेव्हा मी त्याला पुन्हा समजावलं की एकदा का तुझी आई व्यवस्थित झाली तर सगळं ठीक होईल. तेव्हाही तो मला बिलगून बसला. पुढच्या रात्री तर विराट त्याचं पांघरून घेऊन माझ्या खोलीत आला. तो म्हणाला, मावशी, आज खूपच थंडी वाजते आणि माझ्या खोलीतील खिडकी लागता लागत नाहीये. खिडकीतून अगदी सोसाट्याचा वारा सुटलाय. मी एवढ्या थंडगार हवेत माझ्या खोलीत झोपू शकत नाही. जर मी तिथे रात्र काढली तर उद्या तुला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. आजची रात्र मी तुझ्यासोबत तुझ्या खोलीत झोपतो. तेव्हा विराटने एवढा आग्रह धरला की त्याने मला त्याच्या खोलीतील खिडकी का लागत नाहीये ते बघायलाही जाऊ दिलं नाही. तो माझा हात पकडून माझ्याकडे झोपण्याचा हट्ट करू लागला. तेव्हा त्याला जरा जास्तच थंडी वाजत होती हे तर मलाही दिसत होतं. तो कुडकुडतच माझ्या शेजारी येऊन झोपला. त्यानंतर मी डोळे बंद केले तसं मला विराट माझ्या पांघरुणात शिरलेला जाणवला. तो कुडकुडतच माझ्या पांघरुणात शिरला होता. तो माझ्या कानाच्या अगदी जवळ येऊन म्हणाला, मावशी, मला तुझ्या पांघरुणात थोडी जागा मिळेल का? मी आजारी पडणार आहे असं मला वाटतंय. प्लीज मला काही वेळासाठी जवळ घे. तेव्हा मी जशी त्याच्या बाजूने वळले तसं विराटने माझ्या अंगावर हात टाकला. तो मला फारच खेटून झोपला होता. त्याचा मला फार जवळून स्पर्श होत होता. विराट म्हणाला, मावशी, तू किती सुंदर आहेस,
पण तुझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी कमी आहे ती म्हणजे तुझा एकटेपणा. तुझ्यासारख्या सुंदर मुलीने एकटं जीवन जगणं मला तरी मान्य नाही. तू आता तरी तुझ्या पुढच्या भविष्याचा विचार करायला हवा. तेव्हा मी विराटला म्हणाले, विराट, मी तुला सांभाळायला तयार आहे. जर तुझी आई ठीक झालीच नाही तर तू मला तिची जागा देशील ना? मी असं बोलताच विराटने माझ्या कमरेत चिमटा काढला आणि त्याने माझ्या गळ्यात हात टाकून मला जोराने पकडलं. त्याला अचानक काय झालं होतं कोणास ठाऊक. तो म्हणाला, आजपासून तुझ्या सुंदरतेवर मी हक्क गाजवणार आणि असा हक्क गाजवणार की तुला हॉस्पिटलपर्यंत जाण्याच्या लायकही मी ठेवणार नाही. माझ्या कानात ते पुटपुटत बोलत असताना अचानक त्याने खालून मला काहीतरी टोचण्याचा प्रयत्न केला. मला जसं काहीतरी टोचल्याचं जाणवलं तसं मी जोरजोराने अविनाश असं ओरडू लागले. माझ्या ओरडण्याने अविनाश बेड खालून लगेचच बाहेर निघाला आणि त्याने खोलीतील लाईट सुरू केला. ते बरं झालं की विराटने मला पूर्ण इंजेक्शन टोचण्याआधी मी त्याचा हात जोराने पकडून ठेवला होता. विराट मला कसले इंजेक्शन देऊ पाहत होता ते मलाही माहीत नव्हतं. तेव्हा अविनाशने विराटला माझ्यापासून लांब केलं. मला माझ्या खोलीत एका पुरुषासोबत पाहून विराट तर थक्क राहिला होता. मी अविनाशला म्हणाले, अविनाश, तुझा मुलगाही तुझ्या बायकोप्रमाणे वेडा आहे. तो आता माझ्यासोबत काय करू पाहत होता हे तू बघितलंस ना? आणि मी तुझ्या वेड्या मुलाला कधीपासून जीव लावत होते. त्याला मी आपलंसं करण्याचा प्रयत्न करत होते. पण तुझा मुलगाही तुझ्या बायकोप्रमाणे जरा वेडा दिसतोय. मी तर म्हणते आता तू अमृतासोबतच याचाही त्याग कर, नाहीतर उद्या उठून हा तुझ्या जीवावरही उठेल. तेव्हा माझं बोलणं ऐकून विराट माझ्या अंगावर धावून आला. त्यावेळी त्याला अविनाशने पकडून ठेवलं होतं. विराट म्हणाला, मला हेच सगळं सत्य बघायचं होतं. तो म्हणाला, माझ्या आईवडिलांच्या प्रेमाचं नातं खराब करणारी तू आहेस तर मी तुझा कधीपासून आभारी होतो. पण काही दिवसांपूर्वीच माझ्या हाती एक चिठ्ठी लागली. ती चिठ्ठी माझ्या आईच्या अक्षरात लिहिली गेली. जेव्हा मी ती चिठ्ठी वाचली तेव्हा सगळं काही मला समजलं. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या आईबाबांमध्ये वाद सुरू आहेत आणि त्या वादाचं कारण मला सुरुवातीला तर लक्षात आलं नाही. पण हळूहळू मला समजू लागलं की माझ्या बाबांचं बाहेर कोणा मुलीशी अफेअर आहे आणि त्यामुळेच आई व त्यांच्यात वाद होत असायचे. मी आईला त्या बाबतीत विचारलं तर कधीही तिने बाबांबद्दल मला वाईट सांगितलं नाही. बहुतेक आईला तुझी खबर लागली होती आणि त्या दिवशी गार्डनमध्ये आईने तू बाबांपासून लांब जावं हेच बोलण्यासाठी तुला तिथे भेटायला बोलावलं होतं. तिने तुझ्यासाठी एक चिठ्ठीही लिहिली होती. त्यावेळी तर मला काहीच माहीत नव्हतं. पण माझ्या आईच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये माझ्या नजरेआड तू आईच्या बॅगेतून ती चिठ्ठी चोरलीस, जेणेकरून ती माझ्या हाती लागू नये. तू ती चिठ्ठी तुझ्या कपाटात लपून ठेवली होतीस. सगळं काही सत्य माझ्या डोळ्यासमोर आलं आहे. तुला लग्न झालेल्या महिलांचा संसार तोडण्याची फार हौस आहे ना? मी तुझी अशी हालत करेल की तू कधीच कोणाची प्रेयसी काय बायकोही होऊ शकणार नाहीस. माझी आई गेल्या काही महिन्यांपासून तिच्या व बाबांमध्ये होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळली होती. ती टेन्शनमध्ये काहीतरी इंजेक्शन घेऊ लागली होती. मी तिला जेव्हाही विचारायचो तेव्हा ती मला ते कॅल्शियमचं इंजेक्शन आहे असं सांगायची. परंतु मी तुझं व डॉक्टरचं बोलणं ऐकलं तेव्हा मला समजलं की आई कसले इंजेक्शन घेत होती. डॉक्टरांनी तुला आई कोमात जाण्याचं कारण काही वेगळं सांगितलं आणि तू मला काही वेगळं सांगितलं. माझी आई हाय पॉवरचे डायबिटीजचे इंजेक्शन घेत होती. तिला तो आजार नसूनही तिने तो आजार स्वतःहून ओढून घेतला आणि त्या हाय पॉवरच्या डोसेसमुळे त्या दिवशी अचानक तिला चक्कर आली. तिच्या शरीरात त्या हाय पॉवरच्या डोसेसचं प्रमाण अधिक झाल्यामुळे ती कोमात गेली आहे. माझ्या आई कोमात जाण्याचं खरं कारण तू आहेस. तुलाही जगण्याचा अधिकार नाही. मी माझ्या आईच्या बॅगेतून ते इंजेक्शन काढून घेतले होते. जे माझ्या आईसोबत झालं त्यात तिची काहीच चूक नव्हती. तुझ्या चुकीची शिक्षा आज ती भोगत आहे. तुलाही याची शिक्षा मिळायलाच हवी. तुला शिक्षा देण्याकरताच मी हे इंजेक्शन तुला देत होतो. तेव्हा विराटचं बोलणं ऐकून मी तर मान खाली घातली होती. कारण मी काय बोलावं मला समजत नव्हतं. खरंच मी चुकले तर होते, पण माझ्याबरोबर अविनाशही तेवढाच भागीदार होता. मी त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होते. तोही माझ्यात गुंतला गेला होता. त्याचं लग्न झालं आहे हे माहीत असूनही मी त्याच्यापासून लांब होऊ शकले नाही. मी विराटला स्वीकारण्याचं त्याला प्रॉमिस केलं होतं. अविनाशही अमृतापासून लांब व्हायला तयार झाला होता. पण देवाला काही वेगळंच मान्य होतं. त्याने अशा काही गोष्टी घडवून आणल्या की अविनाश माझ्यापासून लांब व्हायला तयार झाला. मुलाच्या तोंडून तसं बोलणं ऐकल्यानंतर अविनाशला काय वाटलं कोणास ठाऊक. त्या दिवशी मी त्याला दिलेली रिंग पुन्हा मला सोपवली आणि जागीच माझ्यासोबत असलेली सगळी नाती तोडली. तो म्हणाला, आजपर्यंत मी माझ्या मुलाला आणि बायकोला खूप दुःख दिले. आता पुढे मी माझ्या मुलाला पोरकं करू शकत नाही. नाहीतर देव मला माफ करणार नाही. माझ्या बायकोचा गुन्हेगार कुठे ना कुठे मीही आहे. प्लीज तू माझ्या आयुष्यातून निघून जा आणि कृपया करून इथून पुढे कोणीही लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नकोस. अविनाशने तर अगदी झटक्यात माझी साथ सोडली होती. त्या दिवशी मी पुन्हा एकटी पडले. माझ्या एकटी पडण्यामागे कुठे ना कुठे माझा स्वार्थी आणि लालची स्वभाव होता. मी अविनाशच्या प्रेमात एवढी वेडी झाले की मी हा विचार केला नाही की त्यालाही त्याची बायको व मुलगा आहे. जर मी अविनाशच्या आयुष्यात आले तर त्याच्या बायकोचं काय होईल हा विचार मी वेळीच केला असता तर आज मला आयुष्यभर पस्तावा करण्याची वेळ आली नसती.
अविनाश तर त्याच्या परिवारासोबत निघून गेला, पण मी त्याला माझ्या मनातून काढू शकेल का याचीही मला खात्री नव्हती. पुढे एकतर्फी प्रेमात झुरून माझं काय होईल हे माझं मलाही माहीत नव्हतं. मंडळी, हिसकावून खाणारा कधीच सुखी राहत नसतो, मग तो ताटातला घास असू दे की कोणाच्या संसारातील प्रेम. जेवढा हेवा करणार तेवढं देव माणसाला अजून असमाधानी ठेवत असतो. आपल्या आजच्या कथेनुसार अविनाशवर ज्याचा खरा हक्क होता तो शेवटी तिथेच गेला. त्याला मिळवण्याची भूक ठेवणारी विशाखा शेवटी आयुष्यात एकटी पडली होती. माणूस एखाद्याच्या हातातील गोष्ट हिरावून घेऊ शकतो, पण त्याचं नशीब तो कधीच त्याच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात समाधान शोधा. दुसऱ्याच्या सुखाचा कधीही हेवा करू नका. कोणाचं चांगलं करता आलं नाही तर निदान कोणाचं वाईटही करू नका. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.